आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर चांगलाच परिणाम झालाय। आता पेट्रोल टंचाईच्या अफवेनं पंपावरती गर्दी होतीये। सांगली जिल्ह्याच्या ईश्वरपूरमध्ये अनेक ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर नागरिकांनी वाहनं घेऊन धाव घेतलीय। परिणामी काही पेट्रोल पंपावरील इंधन संपलंय तर काही पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे अशा पद्धतीच्या चर्चा अफवा सुरू झालेल्या आहेत किंवा सरकारकडून देखील पुरेसा साठा असल्याचं सांगितलं जातंय। मात्र शहरामध्ये वेगळं चित्र दिसून येते। आपण सध्या सांगली जिल्ह्यातील उरण ईश्वरपूर या शहरामध्ये आहोत आणि एकच गर्दी या रिलायन्सच्या पेट्रोल पंपावरती दिसून येते। सध्या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते बंद आहेत। पेट्रोल पंप चालकांशी बोलल्यानंतर असं सांगितलं जातं आहे की ॲडव्हान्स म्हणजे या ठिकाणी पैसे भरावे लागत आहेत तरच पेट्रोल मिळतं आहे आणि ज्यांना शक्य नाही आहे पेट्रोल ॲडव्हान्समध्ये पैसे भरणं पेट्रोल पंप मालकांना त्यांना या ठिकाणी पेट्रोल मिळत नाही आणि त्यामुळे पेट्रोल पंप मालक हे बंद आपला पंप ठेवतात आणि त्यामुळं तसंच चित्र ईश्वरपूर शहरामधलं आहे। काही पेट्रोल पंप हे सध्या आज बंद असल्यामुळं या रिलायन्स पंपावरती पेट्रोल असल्यामुळं डिझेल असल्यामुळं या ठिकाणी मोठी गर्दी केली जाते। पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल डिझेल शिल्लक आहे त्या ठिकाणी नागरिक मात्र एकच गर्दी करतात चित्र दिसून येतं आणि हेच चित्र सध्या आपल्याला उरण ईश्वरपूर शहरामधील रिलायन्स या पंपावरती दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, उरण ईश्वरपूर, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।